हॅलो गाईज, आज मी थोडं लवकर उठले होते कारण की आमच्या ऑफिसमध्ये दिवाळी सेलिब्रेशन होणार होतं. 6:34लाच उठले रेडी वगैरे झाले. हे माझं लुक होतं. मस्तपैकी छानपैकी आंघोळ वगैरे करून मी रेडी झाले. रेडी झाल्याच्या नंतर मी छान माझे केस विंचरले. माझ्या केसांवरती माझं खूप प्रेम आहे, त्यामुळे मी खूप वेळ त्यांना विंचरत होते. केस विंचरून झाल्याच्या नंतर मग मी ऑफिसला निघाले. ऑफिसला निघताना मी जेव्हा ऑफिसच्या इकडून जाते ते आहे लक्ष्मी चौकातलं. त्याच्यानंतर मग मी फायनली ऑफिसला पोचले. ऑफिसला पोचल्याच्या नंतर मी पंचिंग वगैरे केलं. पंचिंग करून झाल्याच्या नंतर ॲक्च्युली डोर उघडलं नव्हतं कारण की कोणी आलं नव्हतं. यामिनीने दरवाजा उघडला. मी आमचं ऑफिस दाखवते. हे आम्ही ज्या केबिनमध्ये ईस्ट टीम बसते, हे आमचं ईस्ट टीमचं केबिन आहे. त्याच्यानंतर मग मी आतमध्ये आले. आतमध्ये आल्याच्या नंतर मी माझ्या डेस्कवरती बॅग ठेवली, बसले तिथे आणि त्याच्यानंतर मग मी कामाला सुरुवात केली. काम झाल्याच्या नंतर मग मी थोडंसं आमच्या डेकोरेशन करत होते केबिनमध्ये, अनिकेता आणि आमच्या नेहा मॅम HR. त्याच्यानंतर दुपारी लंच टाईम झाला होता. लंच टायमामध्ये मग थोडं बाहेरचं जे वातावरण होतं ते दाखवलं. मग आम्ही सगळेजण जेवायला बसलो. जी आमची ईस्टची जेवढी टीम आहे ती, यामिनी, ऋतुजा, त्याच्यानंतर अर्पिता, वैशू मॅम, रणजित सर, रोझी मॅम, हे सगळे आमची टीम मेंबर आहेत. त्याच्यानंतर आमचे फायनान्स मॅनेजर पण आमच्यासोबत जेवायला बसलेले आणि मी. मग आमचं जेवण वगैरे करून झालं आणि मग आम्ही आलो फायनली. त्याच्यानंतर मी तुम्हाला आमचं पूर्ण ऑफिस दाखवते. हे एक ऑफिस आहे. एकूण टोटल 7 ऑफिस आहेत आमचे TLCचे आणि एक छान असं डेकोरेशन पण केलं होतं लायटिंगचं. आत्ता सकाळ आहे, म्हणजे दुपार आहे, त्यामुळे एकदम व्यवस्थित दिसत नव्हतं. फायनली संध्याकाळी तुम्ही बघू शकता की लायटिंग लावल्याच्या नंतर TLC किती सुंदर दिसतंय. त्यानंतर मग मी पूर्ण ते दिवाळीची रांगोळी वगैरे यामिनीने काढली होती. दिवे वगैरे लावले होते. हा असा सुंदर असा नजारा आमच्या ऑफिसचा होता. हे सगळे आमचेच ऑफिस आहेत TLCचे. त्यानंतर राजीव सर मजा घेत होते. फटाके वगैरे फोडत होते छोट्या बंदुकीने. सगळ्यांवरती फटाके फोडत होते. त्यानंतर आम्ही परत संध्याकाळी थोडं काम बाकी होतं. सगळ्यांनी काम वगैरे केलं आणि फटाके फोडायला सगळ्यांनी सुरुवात केली. फटाके सगळेजण मजा करत होते. सेल्स टीम, ईस्ट वेस्ट, सगळे जे कमर्शियल आहेत, म्हणजे जे रेसिडेन्सीची टीम आहे, कमर्शियलची टीम आहे, वेस्टची टीम आहे, ईस्टची टीम आहे, ते सगळेजण खूप सारे मजा करत होते. तसे कृष्णा सर पण मजा करत होते, जे आमचे मॅनेजिंग डायरेक्टर MD आहेत ते. एकमेकांवरती जे आता नवीन जे बार आलेत, त्याला काय म्हणतात, बीडी बाम, ते बीडी बार सगळेजण फोडत होते आणि एकमेकांवरती फेकत होते. ते सगळे झाल्याच्या नंतर मग सागर दादा आतमध्ये घेऊन जात होते गिफ्ट्स वगैरे. त्यानंतर शुंका मॅम सगळी तयारी करत होते गिफ्ट्स वगैरे वाटायचे. मग सगळ्यांना कृष्णा सरांनी एक 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 करून गिफ्ट्स वाटायला सुरुवात केली. गिफ्ट्स आणि मिठाई पण दिली त्याच्यासोबत. मग सगळ्यांनी आपापले गिफ्ट्स एकदम आनंदाने घेतले कारण की 3 दिवसाची सुट्टी भेटणार होती दुसऱ्या दिवशी. मग सगळे एकदम खुश होते की बाबा फायनली सुट्टी आहे करून. त्याच्यानंतर सगळ्यांनी स्वतःची गिफ्ट वगैरे घेतले. त्याच्यानंतर फोटोशूट वगैरे झाला. फोटोशूट झाल्याच्या नंतर मग आम्ही खूप मज्जा केली ऑफिसमध्ये की फटाके वगैरे फोडले, फोटोशूट केला सरांसोबत, सगळ्यांना हॅपी दिवाळी वगैरे बोललो आणि त्याच्यानंतर मग माझा टायमिंग आला. मग मी छानपैकी माझं फर्स्ट ऑफिस होतं आणि फर्स्ट ऑफिसमध्ये माझी फर्स्ट दिवाळी त्या ऑफिसमध्ये होते. मग सरांकडनं छान फोटो वगैरे काढून घेतले मी. खूप खुश होते सगळेजण. राजेश सर, त्याच्यानंतर आमचे कृष्णा सर, राजीव सर आणि राजेश सर, हे तिघजण भाऊ आहेत. सो त्यांनी पण एकमेकांना गिफ्ट्स आणि मिठाई दिले. त्याच्यानंतर आमच्या नेहा मॅम आणि श्रुंका मॅम जो HR आहेत, त्यांचा पण फोटोशूट चालू होता. मग त्यांना पण गिफ्ट्स वगैरे देऊन फोटोशूट करून फायनली मी घरी आले. घरी आल्याच्या नंतर मग आजचा कसा वाटला माझा व्हिडिओ तो कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप सारं मला प्रेम द्या. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, सबस्क्राईब